सुमित मस्के, समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत। मी आहे सध्या वसमतमध्ये। वसमत विधानसभेमध्ये जनतेचे समस्या सुटल्यात का आणि जाणून घेऊ नागरिकांकडे। सर मला एक सांगा, वसमत विधानसभेत जनतेचे प्रश्न सुटले का? अजिबात नाही सुटले। या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे काही प्रश्न सुटले असतील थोडेफार, पण परिपूर्ण नाही सुटले। याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या ज्या अडचणी आहेत, इकडं विकास झाला पण विकासाच्या नावाखाली मागासवर्गीयांना मिळणाऱ्या ज्या योजना आहेत त्या मागासवर्गीयाच्या योजना आज ठप्प झाल्या। त्याच्यामुळं मतदार जो आहे तो महाविकास आघाडीवरही तीव्र नाराज आहे आणि महायुतीवरही नाराज आहे। यावेळेस फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम, ओबीसी, बौद्ध, इतर सर्व मायनॉरिटी, ओबीसी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन बाळासाहेबांनी विधानसभेमध्ये जी निवडणुकीमध्ये उमेदवार दिले ते उमेदवार पाहता यावेळेस महाराष्ट्राचा कौल हा निश्चित वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने असतो। कोणते असे मेन प्रश्न आहेत मूलभूत जे तुम्ही जनतेला सांगा? त्याच्यामध्ये मूळचा जो प्रश्न आहे मागच्या त्याचा अन्यायकारक मी स्वतः आहे। 25 वर्षापूर्वी एका सेल्स होल्डरकडून एका कुटुंबामध्ये नोकरी लावतो म्हणून त्रिमूर्ती स्टॉक फ्लायमध्ये 50-50 हजार रुपये एका कुटुंबातून घेतले। आज त्रिमूर्ती स्टॉक फ्लायच्या माध्यमातून 200 कुटुंब उद्ध्वस्त झाले। ते 200 कुटुंब उद्ध्वस्त केल्याचं महापाप जे आहे ते महायुतीचे सध्याचे महाआघाडीचे जे उमेदवार आहेत जयप्रकाश दांडेगावकर यांना निश्चितच यावेळेस ते पाप लागणार आहे, कारण त्या 200 कुटुंबातला जो अन्यायग्रस्त आहे त्याच्यातला मी एक आहे। एक जनतेला काय आव्हान करणार? जनतेला या ठिकाणी आव्हान एवढंच असणार आहे, विनम्र असं आव्हान आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भाकरी करपती जर एकाच याच्यावरती असेल भाकरी फिरवली पाहिजे। आणि म्हणून मागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं महाआघाडीचं सरकार असेल किंवा आता नव्यानं आलेलं महायुतीचं सरकार असेल, यांची भाकरी आता करपायला लागली दोघांची। आणि त्याच्यामुळं आता वंचित बहुजन आघाडीने जे सर्व बहुजनांना सोबत घेऊन नव्यानं भाकरी निर्माण केलेली आहे ती भाकरी मला वाटते सगळ्या बहुजनांना मिळणार आहे आणि निश्चित यावेळेस वंचित बहुजन आघाडी हा सत्तेमध्ये असणार आहे।